त्या अवाढव्य प्रेक्षागृहामध्ये एकटा मी स्टेजवर उभा राहून समोर पाहत होतो. खुर्च्या, फक्त खुर्च्या. अस्तित्वाच्या टोकापर्यंत क्षीण होत जाणाऱ्या उजेडात नुसत्या खुर्च्या, रिकाम्या आणि तरीही सचेतन. नुकत्याच उठून गेलेल्या माणसापेक्षाही भयानक सचेतन. स्वतःचं भानामती विश्व निर्माण करणाऱ्या क्रूर, स्टेजकडे टकटक एकटक पाहणाऱ्या निशब्द निर्दय हजार माणसांची कलेवर प्रेक्षालयाच्या दरवाजाबाहेर फेकून देणाऱ्या राक्षसिणी जागेवरून उठत नव्हत्या. करकचून बसलेल्या पण तरीही पसरत होत्या साऱ्या हवेमध्ये तडजोड नसलेल्या द्वेषाने. मी चटकन विंगमध्ये गेलो आणि जाता जाता ऐकला हास्याचा एक प्रचंड स्फोट. गलिच्छ तिरस्कारानं निथळलेला, जो होता माझ्यासाठी आणि त्या सर्वांसाठीही जे खुर्च्यावर बसून गेले होते भूतकाळात आणि बसणार होते भविष्यकाळातही. तुमचा देहाकार पुतळा ज्योतिराव आज राजधानीच्या गर्भागारात थाटानं उभा राहिला. आनंद वाटला. टाळ्यांनी गरजलेली भाषणं, हारतुऱ्यांच्या राशी हे तुमच्या समाजाला प्रोत्साहनच. वृत्तपत्रातून फोटो स्फुटे इत्यादी हेही सारे आनंददायक. ज्योतिराव परवडत नसले तरी त्यांचे पुतळे आम्हाला परवडतात आणि वर्षातून एकदा घनघोर आठवतात लांबरुंद लफेदार भाषणांसाठी. हेही नसे थोडके. जेव्हा ज्योतिराव चंद्रसूर्य मावळतात तेव्हा त्या घनांध काळोखात काजव्यांनाही प्रकाशदाते म्हणावं लागतं. थांबा ज्योतिराव, तुमच्या हातातला असूड असा क्रोधानं उगारू नका. तुमचं सारं सत्य शोधन गावागावातल्या भिंतीवरती कोळिष्टकासारखं चढून बसलं आहे. मान्य आहे. जातीयतेवर पहिला वज्रकठोर प्रहार करणार तुमचं महर्षी पद आम्ही माळ्यांच्या जमातीत रेटलं आहे. मान्य आहे. तुम्ही दिलेले प्रकाश किरण सत्ता लालसेच्या गटारात आम्ही फेकले आणि तुम्हाला केले फक्त भोई सरंजामी पालख्यांचे. मान्य आहे. पण एक लक्षात ठेवा ज्योतिराव, तुम्ही आता फक्त पुतळा आहात. पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा, भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा. त्यांना अधिकार असतो फक्त जयंती मयंतीच्या हारांचा आणि एरवी काकादिक पक्षांच्या विष्ठाप्रधान सहवासाचा. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने तडफडत धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला. उघडी वाघडी हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. अहो आश्चर्य! तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं आमचं साहित्य संमेलन.
सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष. सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष, जो पूर्वी कधीही घडला नव्हता आणि पुन्हा घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत. असा एक खास मी. माझं एक खाजगी आकाश असतं माताजी, माझं एक खाजगी आकाश असतं माताजी, ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे, तेही माझेच खाजगी माताजी. माझी एक खाजगी पृथ्वी असते, जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व, एकटं, अगदी एकटं. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी. तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिंध्याच्या बाहुल्या, ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी, स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी. तात्पर्य माताजी, माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधातून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी, पण कवडसाच, सूर्य नव्हे. हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना. तेव्हा मी कवी असतो म्हणजे कोण असतो, काय असतो? आता निंदू कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे किंकर, सरळ वाक्ये वक्राकार करीती ते हे कवी. कवी हे सैतानाचे सोयरे, कवी हे भोग विकृतीचे झरे, की संसाराच्या नितळ तणुवरे ही गलांडेच उमटली. की हे अहंकाराचे आयने, घालती किलमिशांची दुकाने, की हे अंजीर वृक्षाची पाने, अनुचिताचे सोबती. कवी हे सभ्यतेचे मारेकरी, नागवत पंथांचे वारकरी, नसते कवी या पृथ्वीवरी तरी न काही खोळंबते. अहो हे मांसलाचे भोगी, अहो हे मांसलाचे भोगी, तमोवनातील बैरागी, नाना विकृतीच्या बचनागी धूम्रदलई पोहते. वासना कामनांची तळघरे, तेथही सर्पजाती संचरे, जे देखता रवीही शहारे, ते सर्व हे देखती. कवी हे लंपटांचे उद्गाते, प्रथा प्रघातांचे विघ्न करते, वीररसाचे विक्रेते रणभीरू असोनिया. उपमा प्रतिमांची दळे, ती गांजेकसांची वायचळे, तारा पुष्पांच्या बाष्कळे भंडावून सोडती. प्रेषिताचा आणि ती याव, खोलीत करती धावा धाव, म्हणती घातला घाव असुंदरावर. शस्त्रे शास्त्रवेत्ते नेते, समाजरथ ओढती पुढते, धुरेवरी बैसले घुंगरटे, म्हणे मीच चालले. हे खरं आहे का? असेलही. आणि तरी सुद्धा मी जेव्हा कवी असतो तेव्हा मी कुणाचाच नसतो. गगनयानापरी होतो स्फोटाने विलगमी. भ्रमता वैराण प्रांती, इंद्रगुहाची दारे उघडती, व्यथा वेदना ही बहरती प्राजक्तापरी. या सोमाची चढता नशा, या सोमाची चढता नशा, व्यवहारी हरपती रेषा, अलग करून या आत्मतोषा शिल्प त्यांचे बांधतो. खिणग्या वणव्यापरी विस्तारती, खिणग्या वणव्यापरी विस्तारती, अश्रू सागरापरी कल्लोळती. संस्कृतीच्या शृंगाराची महती, तेथे मग लोकपते. द्रवता अनुभूतीची अर्कधार, विरघळते विगुणतेचे विखार, मन घेतसे साचार रूप देहाचे. आकळे संतत्वाची प्रकाशता, उजाडे देह देहीची ईश्वरता, मांसलासही पुण्यशीलता प्राप्त होते. या काव्याच्या विरह काळी सहस्र वाक्यांचा असतो बळी,
या काव्याच्या विरहकाळी सहस्र व्याख्यांचा असतो बळी, उमलता ही आकाशकळी व्याख्यातीत होत असे. मिळे असंगतेचा मंत्रमणी, मिळे असंगतेचा मंत्रमणी, फिटे संगीताची गवसणी, सोलिव तत्वाचे वासरमणी उगवती उदयाचली. सचेत सुंदराचा गाव, दिसतो विश्वात ठावो ठाव, पैलतिरीचा महाराव मूर्तरूपी पाहतो. कवित्व विकृतींचे गोठवण, नानाविध वेदनांचे कारण, तरी मातीचे हेच उदाहरण आकाशी उसळते. ही कविता सकाळी वाचताना आणि आता तुम्ही वाचत होता तेव्हा ऐकतानाही माझ्या मनाशी असा उगीच प्रश्न येत होता की ही तुम्ही कुठल्या मनस्थितीत लिहिली असेल. कारण कवी जेव्हा आपल्या कवी असण्याविषयी लिहितो आहे तो इतर अनेक विषयांच्या विषयी लिहितो, परंतु आपल्या कवी असण्याविषयी लिहिण्याची गरज त्याला नेहमी पडत नाही. त्याच्या संबंधी इतकंच सांगता येईल की एका भागामध्ये, म्हणजे जो पहिला भाग आहे त्या भागामध्ये कवीकडे पाहण्याची समाजाची किंवा पुष्कळ लोकांची जी एक उपहासाची दृष्टी आहे ती त्याच्यात प्रगट झालेली आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये कवी म्हणजे खरोखर काय असतो हे शोधण्याचा प्रयत्न दुसऱ्या भागामध्ये आहे. कविता ऐकताना आता आणि सकाळी वाचताना हे जे दोन भाग कवितेचे आहेत यामध्ये पहिला भाग मला काही एका रागानं माणसानं आत्मनिंदेला प्रवृत्त व्हावं अशा प्रकारचं वाटलं. ही वाचकाची प्रतिक्रिया किंवा श्रोत्याची प्रतिक्रिया. आणि दुसऱ्या भागामध्ये यातूनच एक जो अभिमान स्वतःच्या पेशाविषयी किंवा स्वतःच्या कवी असण्याविषयीचा आहे तो एका जोशानं बाहेर आल्यासारखं मला वाटला. आता यामध्ये मला असं वाटतं या कवितेमध्ये तुमची कवी असण्याविषयीची म्हणजे कवितेविषयीची सुद्धा भूमिका आहे त्याच्यात सुचवलेली आहे, प्रगट झाली. मला जरा अधिक तपशिलानं तुमच्याकडनं ती ऐकायला आवडेल. पहिला जो कविताचा भाग आहे तर आपण बघतो आहोत की गेल्या 25-30 वर्षामध्ये किंवा त्याही पूर्वीच्या काळापासून कवी हा एक कुचेष्टेचा विषय झालेला आहे, उपहासाचा विषय झालेला आहे. आणि त्याच्यावरती इतर लेखकांनी तर लिहिलेलं आहे जे विनोदी लेखन करतात त्यांनी, परंतु खुद्द कवींनीही त्या संबंधात बरंचसं लिहिलेलं आहे. केशव कुमारांनी म्हणजे अथऱ्यांनी लिहिलेलं आहे, गडकऱ्यांनी लिहिलेलं आहे, इतरही पुष्कळ कवींनी लिहिलेलं आहे. तेव्हा कवी हा विनोदाचा उपहासाचा असा विषय होऊ शकतो आणि होऊ शकतो हेही खरं आहे. कारण कवींमध्ये सुद्धा असे वेगवेगळे प्रकार असू शकतात आणि काही प्रकारामधले कवी हे असे उपहासाला कारणीभूत होतातही. अगदी रामदासांपर्यंत आपल्याला अशा प्रकारचं हे जो उपहास कवी संबंधीचा आहे हा आपल्याला दिसून येतो. परंतु मुख्य कवित्वासंबंधीचा जो भाग आहे की त्याची एक आकलन करण्याची शक्ती, त्याची एक अतिशय उत्कट संवेदना आणि हा सर्व अनुभव घेत असताना व्यवहारापासून अलग होण्याची त्याची एक समर्थता, ही सर्व दुसऱ्या भागामध्ये प्रगट झालेली आहे असं मी समजतो. तुम्ही जेव्हा कवीविषयी या कवितेमध्ये हे म्हणता आहात दुसऱ्या भागात कवितेच्या, तेव्हा असंही माझ्या मनाशी आलं की ज्याच्यापाशी सृजनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्याविषयी सुद्धा हे तुम्ही म्हणता आहात. तो काय असू शकतो, असतोच असं नाही, तिथेही अनेकदा मेडिओक्रिटी किंवा ते आपल्याला जमत नाही तरी एका प्रेमानं करत राहणं हे असतं. परंतु कवी आणि साहित्याचे जे दुसरे प्रकार आहेत त्यामध्ये जो काही निर्माण करतो आहे तो, किंवा कवी आणि चित्रकार, कवी आणि गायक, कवी आणि याच्यामध्ये कवी म्हणून मला असं दिसतं की तुमच्या मनात कवीविषयी खास आदर आहे, नुसतं प्रेम नाही तर आदर आहे. कवीला तुम्ही एक वेगळं स्थान देता. तर तुम्ही पत्रव्यवसाय केला, तुम्ही नाटकं लिहिली, तुम्ही चित्रपटाच्या बाजूला गेलात, परंतु कवीविषयी जे तुम्हाला वाटतं तसं इतरांच्या विषयी तितकं वाटत नाही असं मला वाटतं. हे जे कवीचं विशेष स्थान तुमच्या मनाशी आणि तुम्ही कवी असल्यामुळे हे महत्वाचं आहे. तर हे का आहे असं वाटतं तुम्हाला? तर मी तर असं मानतो की सर्व साहित्य हे प्रत्यक्षाप्रत्यक्षपणानं तुमच्या व्यक्तित्वाचा आविष्कार करणारं असतं. आणि एखादा अनुभव तुम्हाला उत्कटतेनं आला तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्याची एक आंतरिक उर्मी कुठेतरी आपल्या माणसाच्या मनामध्ये असते. म्हणजे एखादं सुंदर दृश्य मी पाहिलं
तर ते दृश्य पाहून त्या दृश्याचा जो काही आनंद मी घेतलेला असतो, तो आनंद मी माझ्या मित्रांना सांगतो की काल अतिशय चांगला सूर्योदय मी पाहिला, समुद्रावरचं एक सुंदर दृश्य पाहिलं. तेव्हा आपला अनुभव हा इतरांपर्यंत पोहोचवणं ही एक माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. ही काही प्रमाणामध्ये सर्वांमध्ये असते, परंतु लेखकांमध्ये जास्त तीव्रतेने जास्त प्रमाणामध्ये ती असते. लेखक म्हणतात तेव्हा त्यामध्ये त्यांच्याही मध्ये असते आणि कवींमध्ये ती अत्यंतिक प्रमाणामध्ये असते. म्हणजे तो अनुभवही अतिशय तीव्रतेने उत्कटतेने घेऊ शकतो. एकच अनुभव इतर माणसं ज्या प्रकाराने घेतात त्यापेक्षा अधिक उत्कटतेने तो घेतो आणि तितक्याच उत्कटतेनं तो शब्दांमध्ये आविष्कृत करण्याची त्याच्यामध्ये एक प्रवृत्ती असते, उर्मी असते, एक आंतरिक आग्रह असतो. त्यामुळे तो काव्यलेखन करतो. आता तुम्ही म्हणता यामधून पुन्हा एक प्रश्न माझ्या मनाशी असा येतो की तुम्हाला असं वाटतं काय की कवी हा जन्मावा लागतो की तो घडतो? आता जन्मावा लागतो म्हणजे त्याच्यामध्ये काही अनुवंशिक वगैरे अशा प्रकारचा तो भाग येतो, परंतु मी असं मानत नाही की कवी हा जन्मावा लागतो म्हणून. आणि स्वतःची भावना प्रगट करण्याची ही जी एक उर्मी असते माणसाच्या ठिकाणी, ही मला वाटतं सर्वांच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये असते. पण सर्व कवी होत नाहीत आणि सर्व कवी होत नाहीत, कारण आविष्कार करण्याची ही जी एक पुन्हा शक्ती आहे ही एक कवींमध्ये असू शकते, ती सर्व माणसांमध्ये असेल असं नाही. आणि ती असण्याची त्याला गरजही वाटत नाही नेहमीच्या व्यवहारामध्ये. ही गरज कवीला वाटते की आपलं व्यक्तित्व, आपलं अंतःकरण, आपला अनुभव हा कोणापर्यंत तरी संक्रांत करावा, कुठेतरी पोचवावा. बर्नाड शॉने एके ठिकाणी फार चांगलं म्हटलंय त्याच्या कॅन्डिडा नाटकामध्ये की पोएट्स स्पीक टू देमसेल्व्हज लाऊडली अँड द वर्ल्ड ओव्हर हिअर्स देम. तर कवी हा स्वतःशी मोठ्याने बोलत असतो आणि जग ऐकत असतं, असं त्या महत्वाचं झालं. परंतु तो मोठ्याने का बोलतो? एक अदृश्य श्रवणशक्ती त्याने खरोखर कुठेतरी गृहीत धरलेली असते, म्हणून तो मोठ्याने बोलत असतो. म्हणजे अनुभव घेण्याची आणि अनुभव सांगण्याची प्रक्रिया ही कुठेतरी परस्पर अशी बांधलेली आहे असं मी समजतो. आणि ती कवीमध्ये अतिशय तीव्रतेने असते, इतर साहित्यामध्ये ती कमी कमी होत जाते. आणि अगदी समजा तुम्ही डिटेक्टिव्ह कादंबऱ्यापर्यंत गेला तर तिथे सर्वात कमी अधिक प्रमाणात ती तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की साहित्यामध्ये एक प्रकारची प्रतवारी आहे आणि यामध्ये कवी हा खरं म्हणजे एका अर्थानं सर्वश्रेष्ठ आहे. अमुक कवी तमुक कवी असं नाही, पण कवी जो कविता करतो, चांगली कविता करतो, तो सर्वश्रेष्ठ आहे एका अर्थानं. श्रेष्ठ कनिष्ठ शब्द वापरायचं काही कारण नाही खरं, परंतु व्यक्तिगत माणसाचा जो काही अनुभव आहे, एकंदर व्यवहारासंबंधीची त्याची जी अनुभूती आहे ही अधिक गडद स्वरूपामध्ये आणि अधिक तीव्रतेनं ही फक्त काव्यामध्येच प्रगट झालेली असते. आणि हे प्राचीन काळापासून आपण बघतो, हे काय आजकालच असं झालेलं अशातला भाग नाही आहे. म्हणून काव्य संस्कृतीच्या प्रारंभीच काव्याचा उगम झालेला आहे, जिथे माणसाला अशी एक वाटलं की आपल्याला जे काही वाटतं ते आपण व्यक्त केलं पाहिजे शब्दांमध्ये. आणि आजही पुष्कळसे लेखक म्हणा, कवी म्हणा, की हे काव्याकडे त्या दृष्टीनं त्या भावनेनंच वळत असतात की स्वतःच्या व्यक्तित्वाचा आविष्कार करण्याची एक आंतरिक अशा प्रकारची इच्छा, आग्रह हा असा माणसाच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असतो. मला असं वाटतं अनेकांचा लिहिण्याचा आरंभ कवितेपासून होतो, कवितेपासून त्या कारणामुळे होतो. किंवा तुम्ही जे म्हणालात ते दुसऱ्या अर्थाने खरं आहे की कथालेखन, कादंबरी लेखन किंवा या प्रकारचे लेखन करणारे लेखक सुद्धा आरंभी हे एक प्रकारच्या आत्मकेंद्रित भावनेतून आपल्यातूनच लिहित असतात. म्हणजे असं असेल कदाचित की कविता त्यांना जमत नाही, बरोबर होत नाही, यामुळं कदाचित ते कथा लिहित असतील. आणि काही वेळा आपण असंही बघतो की शेवटी गुण कवितेमध्ये सुद्धा शेवटी एक तंत्राचा म्हणून भाग असतो. काही एक शब्दांचं आकलन तुम्हाला पाहिजे, शब्दांचं सामर्थ्यही कळावं लागतं. तेव्हा कवितेच्या ह्या तांत्रिक बाबी पुष्कळांना जमत नाही, ही एक शक्यता असते. म्हणजे काव्याला पाहिजे ते प्रकारचं एक ते द्रव्य म्हणा त्याच्या व्यक्तित्वामध्ये असतंही, परंतु काव्य कर हे त्याला जमत नाही, असंही आपण पुष्कळदा बघतो. मग ती जी त्यांची काव्य शक्ती आहे म्हणा किंवा ती प्रवृत्ती आहे म्हणा, ती नाटकाच्या द्वारे किंवा कथांच्या द्वारा, ललित निबंधांच्या द्वारा तिथेही ती प्रगट होऊ शकते. कारण पुष्कळसे ललित निबंध किंवा कथाही आपण अशा बघतो की ज्या काव्यात्मक रूपाच्या असतात, कादंबऱ्याही तशा प्रकारच्या असतात आणि नाटकामध्ये तर असतं असं मी मानणार आहे.
कवितेमधला आता तुम्ही जो कसबाचा भाग म्हटला, ज्यासाठी काही गोष्टी अवगत कराव्या लागतात आणि अनेकांच्याकडे ते असत नाही. उदाहरणार्थ त्या काळच्या कवितेत तर वृत्ताची समज अतिशय वृत्त यमक या समज. आता तुमच्या सुरुवातीपासूनच्या कवितेमध्ये म्हणजे ज्या कविता वाचनात येतात त्यात तर ती होतीच, परंतु तुमच्या इतर लेखनामध्ये पहिलं काव्यलेखन जे त्या संबंधात तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्यामध्येही तुम्ही त्याचे उल्लेख करता. त्यामध्ये वृत्त तुम्हाला सुरुवातीपासून फार चांगल्या तऱ्हेने जमत होतं. हे संस्कार कुठले तुमचे? हे संस्कार शालेय काळातले संस्कार आहेत. कारण आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता असत या सर्व श्लोकवृत्तामधल्या कविता असायच्या. वामन पंडित म्हणा, मोरोपंत म्हणा, रघुनाथ पंडित म्हणा, अशा कवींच्या. आणि त्यामुळे त्या काळामध्ये वृत्ताचा परिचय हा विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीनं होत असे. तो तिथे शिकवलाही जात असे वृत्तशास्त्र. त्यामुळे वृत्त ही गोष्ट त्यावेळेला इतकी कठीण कवींना वाटत नव्हती, आज जितकी वाटते तितकी. आता तुमच्या मागून माझी पिढी आली, आम्हालाही वामन पंडित, मोरोपंत वगैरे सगळे कवी होते, परंतु या कवींच्या विषयी प्रेम आमच्या मनात कधी निर्माण झालं नाही. म्हणजे पिढ्या पिढ्यातला फरक सांगतो. तुमच्या पिढीमध्ये मी असं अनेक बघतो, दिबा मोकाशी उदाहरणार्थ, ज्यांचं सुरुवातीचे संस्कार मोरोपंत वामन पंडिताचे. तर तुमच्या मनाशी हे जे या कवींच्या विषयी, यांच्या रचनेविषयी, यांच्या शब्द प्रभुत्वाविषयीचं प्रेम निर्माण झालं, हे कसं निर्माण झालं? म्हणजे हे शिक्षकांनी निर्माण केलं? शिक्षकांनी निर्माण केलं. नंतर त्या काळामध्ये भोवताली जे वातावरण असे, घरामध्ये म्हणा किंवा बाहेर, त्या ठिकाणीही तुमच्या कानावरती हेच कवी पडत असे. म्हणजे घरच्या संस्काराचं सुद्धा संस्काराचं एक महत्व आहे. आणि माझ्या घरामध्ये हे जे जुने कवी आहेत, मोरोपंत म्हणा, वामन पंडित म्हणा, यांची कविता पुष्कळशी आमच्या अवतीभोवती वावरतही असे. त्या काळामध्ये आमच्या कानावरूनही जात असे. त्यामुळे त्या काव्यासंबंधीचं आकर्षण तेव्हा वाटत असे आणि अजूनही माझं ते कमी झालेलं नाही. म्हणजे गवयाच्या घरात जसा सूर लहानपणापासून कानात असतो, तसं मला वाटतं तुमच्या घरात ते होतं. आमच्या घरामध्ये अनुकूल वातावरण अशा प्रकारचं निसंशय होतं. म्हणजे कवी झालात यामध्ये त्याचाही एक काही भाग असतो आहे ना, जरूर आहे. आता पुढे तुम्ही तुमच्या पहिल्या कवितेविषयी तुमच्या एका लेखामध्ये लिहिलेला तो प्रसंग फार चांगला आहे. तुमची पहिली कविता तुम्ही शाळेत असताना केली. कविता म्हणून तिला महत्व जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या कवितेपासून कवी म्हणून सुरू झाला तसं म्हणू आपण, आणि म्हणून आमच्या दृष्टीने त्याला महत्व आहे. ते कसं सुरू झालं सांगा. ती जी पहिली कविता आहे, जिच्या संबंधी मी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे, तिला खरोखर मी आज काही कविता म्हणणार नाही, ते एक पद्य आहे. आणि कविता आणि पद्य याच्यामध्ये एक फरक आहे की पद्यामध्ये काव्य असेलच असं नाही, फक्त पद्यात्मक रचना असते. तर त्या वेळेला म्हणजे मॅट्रिकच्या अगोदरच्या वर्षामध्ये आम्ही एक वर्गातर्फे हस्तलिखित मासिक काढीत होतो. आणि त्या हस्तलिखित मासिकाच्या संपादनाची सगळी जबाबदारी ही माझ्यावर होती. आमचा वर्ग जो होता तो खेळाडूंचा वर्ग होता आणि मीही स्वतः खेळाडूच होतो. त्यामुळे वर्गामध्ये लेखकांची फार टंचाई होती. परंतु लेख मी कुठून तरी स्वतः लिहिले, काही इतरत्र मिळवलेही, काही चोऱ्याही केल्या इकडच्या तिकडच्या. परंतु शेवटी गाडं आणलं ते कवितेपाशी आणलं, कारण कविता लिहून देणारा वर्गामध्ये कुणी, आमच्या शाळेतही कुणी नव्हतं. तेव्हा हेही धाडस आपण करावं असं मी ठरवलं. कारण कविता ही मासिकामध्ये पाहिजे. तेव्हाची जी आदर्श मासिकं होती मनोरंजनासारखी, त्याच्यामध्ये कविता अशी डौलानं दिमाखानं छापलेल्या असत नक्षीदार चौकटीमध्ये. तेव्हा मासिकाला प्रतिष्ठा येण्यासाठी कविता पाहिजे. तेव्हा इतर कोणी कविता जर लिहित नाही तर ती आपणच लिहिली पाहिजे. ह्या जिद्दीनं मी ती कविता लिहिली खरोखर. त्याच्यासाठी इतिहास हा माझा एक आवडता विषय होता, अजूनही आहे. तर इतिहासातला मला जाणवलेला एक प्रसंग नारायणरावाच्या वधाचा हा मी घेतला आणि त्याच्यावरती ती कविता म्हणजे ते पद्य मी लिहिलेलं आहे. त्याचं कौतुक एवढंच आहे की ते पद्य हे निर्दोष अशा प्रकारचं पद्य होतं. वृत्ताच्या दृष्टीने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नव्हत्या, याचं समाधान त्यावेळेलाही मला वाटलं आणि अजूनही वाटतं. म्हणजे तुम्ही पहिली कविता केली त्यामध्ये जसा घरच्या वातावरणाचा काही भाग होता, तसा शाळेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं ती जुनी कविता तुम्हाला शिकवली जात होती, तसा समाजातल्या वातावरणाचा सुद्धा भाग मला दिसतो होता ना. कविता चांगल्या प्रकारे छापली जात होती, तिला एक सन्मान होता. ती कविता चांगल्या प्रकारे छापणारी नियतकालिक होती. या वातावरणाचा सुद्धा परिणाम होता.
तेव्हाच्या मनोरंजन मासिक, मनोरंजन होतं, नवजीवन होतं किंवा पुढच्या काळामध्ये रत्नाकर मासिक होतं, तर ह्या सर्व मासिकांमध्ये कविता ही अतिशय चांगल्या रीतीनं प्रतिष्ठेनं छापली जात असत. सध्या ज्या कविता म्हणजे 8-8 पानाची कविता भरलेल्या असतात, तशा प्रकारची कविता छापण्याची पद्धत त्यावेळेला नव्हती. तेव्हा कवितेसंबंधी तेही एक आकर्षण वाटायचं की कविता जरी आपल्याला समजली नाही तरी कविता ही काहीतरी एक वरच्या प्रकारची वाङ्मयीन अशा प्रकारची प्रतिष्ठा तिला आहे असं तेव्हा वाटायचं. आणि अर्थातच आपण कवी व्हायला पाहिजे केव्हा तरी अशी ही कुठेतरी सुप्त इच्छा मनामध्ये असायची. आता ही कविता तुम्ही केलीत, तुम्ही असं आता तुम्ही म्हणालात की ती कविता कविता म्हणून काही महत्वाची नव्हती. नाही, म्हणजे कवितेची उत्तम समज, चांगली कविता करण्याची ही त्या काळात कदाचित तुम्हाला नाही आली नसेल. ती आली कधी, ती आली कशी? त्याला कारणीभूत म्हणजे आमचे एक शिक्षकच झालेले आहेत. त्याच वर्गामध्ये असताना तेही मी कुठेतरी लिहिलेलं आहे की पुरोहित नावाचे आमचे एक शिक्षक होते. आहे, तुम्ही एका लेखात केलेले. आणि एका दुसऱ्या शिक्षकाच्या तासाला ते आमच्या वर्गावर आले आणि येताना त्यांनी आपल्या खिशामधून एक पुस्तक होतं ते बाहेर काढलं आणि ते म्हणाले की आज मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवतो. आणि ती तांब्यांची वारा ही कविता होती आणि अतिशय रसाळपणानं त्यांनी ती कविता समजावून सांगितली. तेव्हा खरोखर नवीन कवितेचं सामर्थ्य काय असतं, त्याच्यामधलं सौंदर्य काय असतं याचं प्रथमतः आकलन त्या दिवशी मला झालं असं मी मानतो. आणि तेव्हापासून नवीन कवितेचं वाचनही मी करू लागलो. नंतर माझ्या वाचनामध्ये अर्थात गडकरी, बालकवी वगैरे कवी आले आणि मग काव्याकडे मीही लेखनाच्याही दृष्टीने वळलो पुढच्या काळामध्ये. म्हणजे त्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही कविता करू लागला. हो. आता या पद्धतीनं तुम्ही कविता, एक असं तुमच्या बाबतीत आहे की तुम्ही फार कविता कधी केलेल्या नाही, फार वेगानं कविता तुम्ही केलेल्या नाही. सुरुवातीला करीत असता. पुढे हा विशाखा जेव्हा प्रसिद्ध झालं त्याच्या आधी मला वाटतं मी 200-300 कविता लिहिलेल्या असतील, पण त्यातल्या 50 किंवा 60 कविता निवडल्या. त्या कोणी आणि बाकीच्या मी स्वतःच तुम्ही स्वतःच नाही, बाकीच्या कशा बाद केल्या? बाकीच्या फेकून दिल्या सगळ्या. पण तुम्ही निकष काय लावला? नाही, मला स्वतःच एक जजमेंट काहीतरी स्वतःच कविता चांगली वाईट ही पुढे पुढे कळायला लागतं. अजूनही जीवन लहरी मधल्या ज्या तुमच्या कविता या तुमच्या दृष्टीनं कशा कविता आहेत? त्या कविता 1933 मध्ये ते पुस्तक म्हणजे तुमच्या फॉर्मेटिव्ह स्टेज मधल्या जिथे तुम्ही घडत होता त्या स्टेज त्या काळामधल्या कविता त्या आहेत. म्हणजे तेव्हा कॉलेजच्या मला वाटतं मी ज्युनियरच्या वर्गाला होतो त्या काळामध्ये त्या कविता लिहिल्या आहेत. आणि त्या कवितेवरती थोडासा जो प्रभाव आहे तो उमर खय्यामचा प्रभाव आहे, काही माधव जुलियनचा प्रभाव आहे. उमर खय्यामच्या ज्या रुबाया होत्या, माधव जुलियनचं पहिलं पुस्तक द्राक्षकन्या हे नुकतंच त्या काळामध्ये प्रकाशित झालेलं होतं. आणि त्या कवितेचा जो एक बंध आहे, आकृतीबंध 4-4 ओळीचा असा रुबायांचा, तो मला अतिशय आवडला. उमर खय्यामची एकंदर त्याची जे तत्वज्ञान त्याचं जे होतं त्यानेही मी काही वर्ष अतिशय मोहित झालेलो होतो. आणि तशा प्रकारच्या एका मानसिक अवस्थेमधलं जीवनलहरीचं लेखन झालेलं आहे. पण ती अर्थात मानसिक अवस्था सुदैवानं पुढे काही फार दिवस टिकली नाही. आता मला एक अशी मजा वाटते आहे की तेव्हा तुम्ही एका अर्थानं तात्विक पातळीवरती कवी म्हणून होतात. आजच्या तुमच्या ज्या कविता आहेत त्या पुन्हा एका वेगळ्या अर्थानं तात्विक पातळीवरच्याच आहेत. त्यामध्ये फरक तर खूप असेल. आणि मध्ये जी तुमची अवस्था एक आली ती विशाखाची आली. आणि आता तुम्ही उमर खय्याम किंवा माधव जुलियन ही जी नावं घेत होता यापासून विशाखामधली तुमची कविता ही मैलो गणती लांब आहे, खूप लांब आहे. यांची चुकून सुद्धा आठवण येऊ नये इतकी लांब आहे. मधूनच कधीतरी तुम्ही फारसी उर्दू असा शब्द कधीतरी आलेला, या पलीकडे त्यात म्हणजे मला तर ते ओळखता येणार नाही. हा जो एक मधला विशाखाचा काळ आला हा कसा आला? म्हणजे एक तर आशयाच्या दृष्टीनं असं मलाही एक लक्षात येतं की त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळातला जो एक कालखंड चालू होता त्या कालखंडामध्ये एक अशी हवा असेल. परंतु इतर कवी आणि तुम्ही कवी म्हणजे विनायक सावरकर किंवा हे सोडल्यानंतर तुमच्या पिढीमध्ये मला या प्रकारची कविता कुठे दिसत नाही. होती विशाखा हा जो संग्रह आहे या संग्रहामधल्या कविता साधारणतः 10 ते 15 वर्षाच्या काळातल्या त्या कविता आहेत. म्हणजे मला वाटतं 1938-39 पासून तर काहीतरी 44 किंवा 43 सालापर्यंतच्या त्याच्या आधीच्या काही असतील. परंतु त्यातल्या महत्त्वाच्या ज्या कविता आहेत ह्या त्या 5-6 वर्षाच्या काळात लिहिलेल्या गेलेल्या आहेत.
आणि तो 5-6 वर्षाचा काळ केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासामधला एक अतिशय महत्त्वाचा असा काळ होता. आणि मी ज्या वातावरणामध्ये लहानपणापासून वाढलो म्हणजे त्या वातावरणामध्ये भोवताली स्वातंत्र्याची चळवळ, एकंदर देशभक्तीचा काही एक अशा प्रकारच्या भावना ह्या भोवताच्या वातावरणामध्ये सारख्या आम्हाला जाणवत असत आणि त्याही आमच्या मनापर्यंत कुठेतरी पोहोचत असत. तेव्हा हलके हलके त्या वातावरणाशी समरस मी होत गेलो आणि जीवनलहरीमध्ये जी काही एक मनस्थिती आहे किंवा जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे तिच्याही पासून मी बाजूला जात गेलो त्या काळात. विशाखामधली तुमची कविता मी जेव्हा वाचतो कुठली आणि जेव्हा आता अलीकडच्या संग्रहातली कविता वाचतो किंवा दिवाळी अंकामध्ये एखादी कविता, तेव्हा मला असं वाटतं की केवढा मोठा कालखंड उलटला या देशाच्या इतिहासात, आमच्या जीवनामध्ये, त्याचं भान त्याच्या पहिल्या 1-2 ओळींच्या मध्येच येतं. हा जो इतका मोठा फरक आहे तो फरक बघताना माझ्या मनाशी असं येतं की तुम्ही आता जेव्हा मागं वळून विशाखामधल्या कवितेकडे बघता तेव्हा तुमच्या मनाशी काय येत असेल. म्हणजे आता याला 2 अर्थ आहेत. एक तर तुम्ही ज्या तात्विक एका पातळीवरती आज पोचला आहात अतिशय साहजिकपणे तिथून, दुसरं असं की तुमच्या भोवती जी एकूण आज परिस्थिती आहे, आता त्या विशाखामध्ये तुम्ही क्रांतीची स्वप्न रंगवली, एक क्रांतीनंतरची ही स्वप्न तुम्ही त्यामध्ये रंगवत होता. ही जी सगळी स्वप्न आहेत आणि आज जी परिस्थिती तुमच्या भोवती आहे, माझ्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक असं आहे की अगदी वैयक्तिक पातळीवरनं तुम्हाला त्या कवी कुसुमाग्रजांविषयी काय वाटतं, आणि दुसरं आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता तेव्हा विशाखामध्ये जे व्यक्त झालं, जी स्वप्न व्यक्त झाली, त्या स्वप्नांच्या विषयी काय वाटतं. तो कुसुमाग्रज माझ्यापासून काही फार वेगळा आहे असं मला वाटत नाही. परंतु त्या काळामध्ये क्रांतीचा अर्थ हा राजकीय क्रांती अशा प्रकारचा होता आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये क्रांती ह्या शब्दाचा अर्थच बदललेला आहे. तिथे सामाजिक क्रांती असा अर्थ त्याचा आता आपण गृहीत धरतो आहोत. तेव्हा नंतरच्या काळामधल्या ज्या माझ्या कविता आहेत त्या सामाजिक क्रांतीच्या तत्वाशी किंवा त्या तत्वज्ञानाशी कुठेतरी बांधलेल्या असाव्यात अशी माझी कल्पना आहे. आणि कालमानानं तेवढा फरक पडणं हे अपरिहार्य आहे, कारण तुमची परिस्थिती बदलत जाते. परिस्थिती जशी बदलते तसा तुमच्या कवितेचा आशयही बदलतो, तिचं रूपही बदलतं, तिचा आकारही बदलतो. आणि तो जर बदलला नाही तर मग आपण खरोखर एका ठिकाणी संपलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही खरोखर. परंतु विशाखामधली तुमची स्वप्न पाहण्याची जी ताकद होती ती आताच्या कवितेमध्ये, त्या काळामधली, त्या वयामधली ती स्वप्न पाहण्याची ताकद असते. पुढे पुढे तुमची स्वप्न ही कमी होत जातात, व्यवहार हा जास्त तुम्हाला समजायला लागतो, तुम्ही व्यावहारिक व्हायला लागता. तेव्हा स्वप्नात्मकता ही तुमच्या तारुण्यामध्ये किंवा त्याही पूर्वीच्या काळामध्ये जितकी असते ही पुढच्या काळामध्ये तितकी राहणं अशक्यच आहे. तुम्हाला असं वाटतं का की आजच्या काळामध्ये कोणी एक कुसुमाग्रज असेल तर तो आज त्या प्रकारची स्वप्न, त्या प्रकारची म्हणजे वेगळ्या प्रकारची, त्या प्रकारची नाही पण स्वप्न पाहू शकेल असं वाटतं का आजच्या परिस्थितीमध्ये. असं तुम्हाला स्वप्न तरुण वयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्य पाहू शकतो. अर्थात ते स्वप्न आता कोणत्या विषयासंबंधी असेल त्या माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. तो तर समजा एकंदर सामाजिक परिस्थितीशी बांधलेला असेल मनाने तर सामाजिक परिस्थितीचं, आदर्श परिस्थितीचं असं एक स्वप्न तोही पाहू शकेल. की आजच्या कवितेविषयी तुम्हाला काय वाटतं. हा जरा अवघड प्रश्न आहे, कारण अवघड आहे परंतु तो तुमच्या अधिकारातला आहे आणि तो महत्वाचा आहे असं मला वाटतं. मला खात्री आहे की तुम्ही वैयक्तिक हेवे दावे यांच्यापासून इतके वर आहात आणि बाजूला आहात की त्याचा संबंध कुठे नाही. त्याचा संबंध नाही, तुम्ही अगदी मोकळेपणाने. अवघड मी या दृष्टीने म्हणतो की माझं वाचन फार मर्यादित आहे, परंतु जे काही मी आज वाचतो तर त्याच्यामध्ये कवितेच्या प्रगतीच्या खुणा मला निसंशय दिसत आहेत. एकतर कविता खूप मोकळी होत आहे, विशिष्ट विषयाच्या बंधनामध्ये ती आता राहिलेली नाही आहे. म्हणजे एक 25-30 वर्षापूर्वी काही विषयांच्या पलीकडे कविता जात नसत. वृत्ताच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा फरक झालेला आहे की आता कविता ही पुष्कळशी मुक्तामध्ये लिहिली जाते, म्हणजे मुक्त काव्यात लिहिलेली जाते आणि त्यामुळे कोणताही जीवनासंबंधीचा अनुभव हा तुम्ही मुक्त काव्यामध्ये प्रगट करू शकता. अर्थात त्याच्यामध्ये धास्तीही आहे. मुक्त काव्यामध्ये दोन्ही प्रकार होऊ शकते. एक अतिशय गुंतागुंतीचा म्हणा किंवा अतिशय सूक्ष्म म्हणा अशा प्रकारचा अनुभव तुम्ही त्यात प्रगट करू शकता.
आणि कविता अतिशय पातळ म्हणा किंवा अतिशय सपक अशीही त्याच्यामध्ये होऊ शकते. तेव्हा मुक्त काव्याचे म्हणजे हे जे आज आपल्याला उदाहरण आलेलं दिसतं याच्यामध्ये चांगल्या वाईटाचं प्रमाण हे अर्थात पूर्वीपेक्षा कदाचित जास्त असेल. म्हणजे ज्याला आपण काव्य म्हणत नाही अकाव्य म्हणतो अशा प्रकारचं काव्य आज निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु चांगलं काव्य हेही लिहिलं जातं आणि मुख्यतः आता हे जे दलित काव्य आहे किंवा आता हे ग्रामीण भागामधलं कविता लिहिली जाते या काव्याचं महत्त्व मला जास्त वाटतं. कारण तिथपर्यंत आता वाङ्मयीन शब्द पोहोचलेला आहे आणि तो पोचणं खरोखर फार आवश्यक आहे. कारण आत्तापर्यंत हजारो वर्ष वाङ्मय किंवा काव्य ही सुद्धा काही विशिष्ट वर्गांची मक्तेदारी अशी आपल्याकडे होती आणि गेल्या 25, 30, 50 वर्षापूर्वीही होती. म्हणजे पूर्वीच होती असंही नाही. परंतु आता हा वाङ्मयीन शब्द वाङ्मयीन आविष्कार करण्याची ही एक आवश्यकता ही ग्रामीण भागामध्ये किंवा जे वर्ग आत्तापर्यंत दूर राहिलेले आहेत वाङ्मयीन व्यवहारापासून त्यांच्यामध्येही ती आपल्याला प्रगट झालेली दिसते आणि त्यातून निसंशय चांगलं काव्य आपल्यापुढे येऊ शकेल असं मी म्हणतो. आणि या बाबतीमध्ये आणखीन एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की आता ग्रामीण भागामध्ये किंवा दलित वर्गामध्ये जो वाङ्मयाचा प्रसार होतो आहे तर त्याच्या संबंधी साहित्याचा दर्जा ही गौण गोष्ट आहे असं मी मानतो. कारण एक महत्त्वाचं असं आहे की आपला सगळा समाज हा दोन जगामध्ये खरोखर विभागलेला आहे आणि आर्थिक भांडवलशाही संबंधी आपण नेहमी बोलतो ती जगामध्येही पुष्कळ देशामध्येही आपल्याकडेही आहे. परंतु त्याच्याबरोबर आपल्याकडे एक प्रकारची सांस्कृतिक भांडवलशाही सुद्धा आहे आणि त्यामुळे समाजामधल्या या दोन जगांमध्ये कुठल्याही प्रकारचा असा संबंध उरलेला नाही आहे. तेव्हा हा संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने साहित्याचा प्रसार होणं आणि साहित्य हे समाजाच्या सर्व सीमांपर्यंत पोहोचणं हे आजच्या काळाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण शेवटी संस्कृती ही जी पोहोचते वेगवेगळ्या समाजाच्या स्तरामध्ये ती मुख्यतः साहित्याच्या द्वारा पोहोचते.